आपल्या मुलाचं इंग्रजी सुधारायचं आहे म्हणजे तुम्ही बघणारे जर पालक असाल तर तुमचा विद्यार्थी मग तो 3रीला असू द्या, 5वीला असू द्या, 7वीला असू द्या, 10वीला असू द्या, इंग्रजीचा काहीतरी प्रॉब्लेम त्याचा असणारच आहे. आणि मग आपण दोष देतो त्या शाळेला जिथे आपण टाकलंय किंवा जे शिक्षक त्याला इंग्रजी शिकवतायत त्यांना. मला या कुठल्याही गोष्टीमध्ये जायचं नाही, म्हणजे या व्यवस्थेला दोष द्यायचा नाही द्यायचा हा आजचा विषय नाहीये. आजचा विषय आहे की ॲज अ पॅरेंट्स तुम्ही काय करू शकता, तुम्ही आपल्या मुलांकडे कसं लक्ष देऊ शकता सुरुवातीपासून, जेणेकरून तुमचा मुलगा इंग्रजीमध्ये मास्टर होईल. सो बघा, काही स्टेप्स तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत. जसं की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, जर एखादी भाषा तुम्हाला शिकायची असेल ना, तर पहिली स्टेप्स असते तुम्हाला इंग्रजी वाचन सुधारा. म्हणजे जर तुम्हाला इंग्रजी सुधारायचं असेल तर कुठल्याही गोष्टींकडे न बघता पहिल्यांदा मुलाचं इंग्रजी वाचन सुधारलं पाहिजे. आणि हे इंग्रजी वाचन अगदी 1ली-2री पर्यंत बऱ्यापैकी चांगलं मुलांचं होऊ शकतं जर तुम्ही योग्यरित्या त्यांना इंग्रजी वाचन शिकवलं तर. बऱ्याच वेळा असं होतं ना की मुलं इंग्रजी वाचायला तुम्हाला दिसेल की अरे हा माझा मुलगा इंग्रजी वाचतोय, पण बऱ्याच वेळा कानावर पडलेले शब्द फक्त तो बघतो आणि वाचत नसतो. त्याला स्वतःची ती थिंकिंग ॲबिलिटी नसते, त्याला ते वाचता येत नसतं. सो त्याच्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला त्याला इंग्रजी वाचन शिकवायचं आहे, ज्याचे व्हिडिओज मी भरपूर टाकले. म्हणजे तुम्हाला 2 ऑप्शन्स आहेत किंबहुना 3 ऑप्शन्स आहेत. एक म्हणजे तुम्ही स्वतः घरी शिकवा, दुसरा ऑप्शन तुम्ही माझे व्हिडिओज दाखवून त्यांना शिकवू शकता, आणि तिसरा ऑप्शन जर तुम्हाला यापैकी काही जमत नसेल तर आपल्या ऑनलाईन क्लास जॉईन करू शकता रीडिंगचे. साधारणतः कुठलाही मुलगा साधारण 4-5 महिन्यामध्ये तर इंग्रजी वाचन सुरुवात सहज करू शकतो, बेसिकपासून मी म्हणतोय. पण जर त्याला बऱ्यापैकी थोडंफार जमतंय, म्हणजे छोटे छोटे शब्द जमतायत, अशी मुलं एका महिन्यामध्ये इझिली इंग्रजी वाचन शिकतायत. सो पहिला टप्पा तुम्हाला हा समजून घ्यायचा आहे. त्यानंतर इंग्रजी वाचन सुधारल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की मुलांचं काय होतं, स्पेलिंग मिस्टेक्स होत आहेत. पण तुम्हाला स्पेलिंग मिस्टेक्स ही काही 1-2 महिन्याची लिमिटेड गोष्ट नाही आहे, ती कंटिन्युअसली करत राहायची गोष्ट आहे. स्पेलिंग मिस्टेकसाठी तुम्हाला काय करायचं, मुलांना ऑब्झर्वेशन करायला शिकवा. म्हणजे सिम्पली काय करतात मुलं, फक्त स्पेलिंग पाठांतर करतात. पाठांतर हा पर्याय आहे, पण तो खूपसा बोरिंग वाटतो कधी कधी, आणि मुलांना त्यातली मजा येत नाही, आणि जर आवड निर्माण झाली नाही तर मुलं ती गोष्ट आवडीने करत नाही. सो पहिल्यांदा कुठलाही पॅरेग्राफ ते वाचतात, तुम्ही त्यांना सांगा की हा तुला पॅरेग्राफ वाचायचा आहे आणि त्याच्यावर मी तुला 3-4 शब्द विचारेन जे तुला स्पेलिंग त्याची लिहायची आहे. सो हे नेहमी करत चला, जेणेकरून काय होईल, मुलं रीड करताना ऑब्झर्वेशन सुद्धा करतील. ह्या ऑब्झर्वेशनमधून त्यांना त्यांच्या स्पेलिंग्स डेव्हलप होताना दिसतील. अर्थात स्पेलिंग मिस्टेक्स होत आहेत तर तुम्ही असं समजू नका हे 2 महिन्यामध्ये कव्हर होईल. 1ली-2रीचे शब्द जे असतात ते त्यांना त्या वयात येतील, पण 3री-4थीचे पुन्हा शब्दांना त्यांच्या स्पेलिंग मिस्टेक्स होतील. सो हे कंटिन्युअसली चालणारी गोष्ट आहे, की तुम्हाला त्याच्यावर सतत लक्ष द्यायचं आहे. पण या दरम्यान इंग्रजी वाक्यरचना शिकवणं म्हणजे स्टेप 2 जरी मी ही म्हटली तर याचा अर्थ असा नाही की ही झाल्यानंतरच इंग्रजी वाक्यरचना शिकवली पाहिजे. कारण जर इंग्रजी भाषा समजायची असेल ना, तुमच्यातल्या बऱ्याच पालकांचं असं असेल की सर माझ्या मुलाला इंग्रजी वाचन जमतं पण वाचलेलं त्याला कळत नाही, किंवा तो शाळेमध्ये जेव्हा एक्झामला इंग्रजी विषयाला जातो त्याला वाचलेलं काही कळतच नाही, तो आन्सर कसं देईल, हा सगळ्यांचा प्रॉब्लेम असतो. आणि तो प्रॉब्लेम का, कारण मुलांना आपण इंग्रजी वाक्यरचना शिकवत नाही. इंग्रजी वाक्यरचना म्हणजे काय असतं, तर सिंपल भाषेमध्ये मुलांना मराठीतली वाक्य इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करता आली पाहिजे. हे का, कारण मुलं पहिल्यांदा मराठीतून थिंकिंग करतात. आपली मातृभाषा मराठी असल्यामुळे आपण नॅचरली मराठीतून थिंकिंग करतो आणि मग त्याला ट्रान्सलेट करायला इंग्रजीमध्ये जातो. सो ह्या वाक्यरचना शिकवत असताना सुद्धा पुन्हा तीच गोष्ट, तुम्ही अपेक्षा करू शकत नाही की 2री-3रीच्या मुलं अगदी 8वी 9वी 10वीच्या मुलांच्या वयाचे इंग्रजी वाक्यरचना शिकतील. त्यांना जे शिकवायला पाहिजे, टेन्सेस आहेत, मॉडल्स आहेत, ते शिकवा. त्याची सुद्धा आपली स्वतंत्र एक बॅच असते लहान मुलांसाठी, ती तुम्ही जॉईन करू शकता. ज्याच्यामध्ये इंग्रजी वाक्यरचना शिकवली जाते लहान मुलांच्या वयाचं, म्हणजे 5वी-6वी पर्यंत मुलांना जे यायला पाहिजे ते त्याच्यामध्ये शिकवलं जातं. आणि इंग्रजी वाक्यरचना येत असतानाच, म्हणजे बऱ्याच जणांना असं होतं ना की माझ्याकडे जेवढे काही पॅरेंट्स कॉल करतात बऱ्याच वेळा असं म्हणतात की सर आम्हाला स्पीकिंगची बॅच लावायची. इंग्रजी लगेच बोलणं शक्य होत नाही, कारण त्याच्यासाठी त्या भाषेची समज पहिल्यांदा डेव्हलप होणं गरजेचं आहे. आणि ते डेव्हलप तुम्ही इंग्रजी वाक्यरचना बनवायला शिकवा. मुलांना स्वतः जमलं पाहिजे की मराठी वाक्य एखाद्या इंग्रजीमध्ये कसं करता येईल, आणि त्यानंतर तुम्ही इंग्रजी बोलण्याची सुरुवात करा, जी तुमची शेवटची स्टेप्स असू शकेल.
इंग्रजी बोलण्याची सुरुवात करताना सुद्धा लक्षात घ्या, ग्रॅमॅटिकली मिस्टेक्स होतील, त्या मिस्टेक्सकडे दुर्लक्ष करून तुम्ही बोलण्याचा कॉन्फिडन्स घेतला पाहिजे. जसं जसं तुम्हाला बोलण्याचा कॉन्फिडन्स वाढतो, तुम्हाला नंतर त्याच्यामध्ये ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स तुमच्या शोधायच्या आहेत, की मला हे वाक्य असं बोलायचं होतं, मी असं यूज केलं. आणि हे डे टू डे लाईफ, म्हणजे तुम्ही तुमच्या घरामध्ये छोटी छोटी वाक्य बोला. त्यानंतर तुम्ही हळूहळू जसं कॉन्फिडन्स येईल, तुम्ही स्कूलमध्ये तुमच्या मित्रांशी थोडंसं बोलण्याचा प्रयत्न करा. आणि अशा पद्धतीने तुमची बोलण्याची जी प्रॅक्टिस आहे ती इम्प्रूव्ह करा. कधी कधी पार्टनर नसेल तर आरशासमोर जा, स्वतःशी बोला. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता बोलण्यासाठी. या दरम्यान तुम्ही म्हणणार सर, जे इंग्रजी व्याकरण किंवा ग्रामर आम्ही सतत ऐकतो, म्हणजे लहानपणापासून आम्ही जर काय ऐकलं असेल तर इंग्रजी व्याकरण किंवा ग्रामर. सो याच्यामध्ये ग्रामर कुठे आहे? आता एक प्रॉब्लेम हाच आहे, बऱ्याच जणांना असं वाटतं की ग्रामर इज इक्वल टू इंग्लिश, म्हणजे ग्रामर आलं तरच इंग्रजी. मुळात ग्रामर आणि इंग्रजी असं डिफरन्शिएट न करता, भाषा जर शिकायची असेल तर त्याच्यासोबत व्याकरण सोबतच येतं. म्हणजे इन शॉर्ट, हे सगळं शिकताना तुम्ही जे व्याकरण आहे, जे ग्रामर आहे, ते तुम्ही शिकतच असता. लक्षात आलं का? म्हणजे असं नाही की व्याकरणाला काही वेगळी गोष्ट आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की वाक्यरचना शिका, तर वाक्यरचना विदाऊट ग्रामर तुम्ही शिकाल का? तुम्ही एखादा टेन्स शिकताय, सिंपल प्रेझेंट टेन्स शिकताय, आणि मुलांना समजा म्हणतात की मी शाळेत जातो इंग्रजीमध्ये म्हण, तर तो समजा म्हणाला आय गोइंग टू स्कूल, हे वाक्य ग्रॅमॅटिकली रॉंग आहे. सो हे ॲक्सेप्टेड नाही आहे. सो कुठलंही वाक्य जेव्हा आपण बनवतो ते ग्रॅमॅटिकलीच आपण तयार करत असतो. स्पेलिंग मिस्टेक्स होणं, स्पेलिंग जर आपण रॉंग लिहितोय म्हणजे एक प्रकारे ती ग्रॅमॅटिकली रॉंग गोष्ट झाली. व्याकरण म्हणजे काय? व्याकरण म्हणजे कुठलीही भाषा शुद्ध स्वरूपामध्ये बोलण्याचा प्रयत्न करणं, लिहिण्याचा प्रयत्न करणं म्हणजे ग्रामर. ग्रामर भाषेला नेहमी एका साचेबद्ध अवस्थेमध्ये ठेवतं, जेणेकरून कोणीही काही त्याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीने बोलू नये आणि सगळ्यांना सेम एखादं वाक्य असेल तर सगळ्यांनी सेम बोलावं, हे व्याकरण सांगतं. सो व्याकरणाला वेगळी कुठली ट्रीटमेंट द्यायची तुम्हाला गरज नाही. आणि येस, आता हे सगळं ऐकल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की सर आम्ही हे सगळं करू शकत नाही. तर आपल्या ऑनलाईन बॅचेस अवेलेबल आहेत ह्या प्रत्येक गोष्टीसाठी, ज्या तुम्ही जॉईन करू शकता आणि तुमच्या मुलाची याच्यातली प्रत्येक गोष्ट तुम्ही इम्प्रूव्ह करू शकता. ज्या स्टेपला तो आहे किंवा तुम्हाला असं वाटते त्याला हे जमतंय पण इथून त्याला सुरुवात करणं गरजेची आहे, तर जरूर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. आणि यापैकी जर तुम्हाला कुठली बॅच करायची असेल तर तुम्ही जरूर मला सांगू शकता. धन्यवाद.